नमस्कार मैत्रिणींनो, मनीषाज किचनमध्ये आज आपण साबुदाणा बटाटा वडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। हे बघा, मस्त असा इतका टम्म फुगलेला आणि वरून कुरकुरीत आणि आतून मऊसूत असा हा वडा तयार झालेला आहे। हे बघा, इथे तुम्ही बघू शकता, वरून सुद्धा दाबलं तरी इतका पोकळ आतून हा साबुदाणा वडा तयार झालेला आहे। रेसिपी संपूर्ण बघा आणि अशा प्रकारे साबुदाणा वडा तुम्ही एकदा नक्की करून बघा। आणि अशा साध्या सोप्या सिंपल रेसिपी पाहण्यासाठी मनीषाज किचनला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। साबुदाणा वडा बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे। इथे मी रात्रभर साबुदाणा भिजत ठेवलेला होता। 1 ग्लास साबुदाणा घेतलेला होता, तो आपल्याला 2 वेळेला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला साबुदाणा बुडेल इतपत पाणी घालून हा साबुदाणा रात्रभर भिजत ठेवायचा आहे। रात्रभर जर साबुदाणा भिजवायला नाही जमला तर 5 ते 6 तासासाठी साबुदाणा भिजत ठेवायचा आहे। असा मोकळा सुटसुटीत साबुदाणा भिजला पाहिजे। त्यानंतर मी इथे 4 मोठ्या आकाराचे बटाटे शिजवून त्याचे साल काढून घेतलेले आहे। आता त्यानंतर सर्वात आधी आपल्याला एखादं मोठं भांडं घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्ही ताट किंवा परात घेतली तरी चालेल। यामध्ये साबुदाणा घातलेला आहे। यानंतर इथे मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या मिक्सरला अशा बारीक वाटून घेतलेल्या आहेत, त्या घालायच्या आहेत। त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं। यामध्ये जर तुम्हाला उपवासाला तुमच्या इथे चालत असेल तर जिरे, कोथिंबीर हे जर चालत असेल तर तुम्ही घालू शकता। आता मी इथे एक छोटी वाटी शेंगदाण्याचा जाडसर असा वाटलेला कूट घातलेला आहे। आता आपण जे शिजवून ठेवलेले बटाटे आहेत ते घालायचे आहेत। बटाटे आपल्याला असे हातानेच कुस्करून घालायचे आहेत, किसणीने किसायचे नाही। अशा प्रकारे आपल्याला हातानेच बटाटा, साबुदाणा हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे। इथे मी सर्व बटाटे अशाच प्रकारे यामध्ये हाताने कुस्करून घातलेले आहेत। आता हे आपण सर्व एकजीव करून घेऊया। हलक्या हाताने आपल्याला हे सर्व मिक्स करून मळून घ्यायचं आहे। जसं आपण चपातीचं पीठ मळतो अशा प्रकारे मळायचं नाही, हलक्या हातानेच आपल्याला हे सर्व असा एकजीव याचा गोळा बनवून घ्यायचा आहे। हे बघा, अशा प्रकारे आपल्याला ह्याचा गोळा, हलकासा गोळा तयार करून घ्यायचा आहे। जास्त आपण मळून त्याचं साबुदाणा फुटेपर्यंत पीठ मळून घ्यायचं नाही। त्यानंतर हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि ह्याचे वडे तयार करून घ्यायचे। वडा जसा तुम्हाला छोटा मोठा हवा असेल तसा वडा बनवायचा। हे बघा, असा थोडासा आपल्याला मीडियम आकाराचा गोळा घ्यायचा आहे आणि त्याचा असा वडा बनवायचा। वडा असा बनवायचा की त्याला कडेने कुठे चिरा गेल्या नाही पाहिजेत। चिरा जर गेल्या तर वडा तेलामध्ये फुटू शकतो। त्यामुळे असा गोल गोल आपल्याला हातावरती फिरवत फिरवत कडेने चीर दिसली नाही पाहिजे असा वडा बनवून घ्यायचा। जर एखादी चीर असेल तर त्यामुळे वडा तेलामध्ये फुटू शकतो। त्यामुळे असा आपल्याला कडेने गोल गोल फिरवतच असा वडा तयार करून घ्यायचा आहे। हे बघा, इथे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, अशा प्रकारे वडा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। इथे मी अशाच प्रकारे वडे बनवून घेते। यानंतर इकडे गॅसवरती तेल आधीच गरम करत ठेवलेलं होतं। तेल छान कडकडीत असं गरम झालेलं हवं। इथे तुम्ही बघू शकता, एखादा साबुदाणा टाकायचा आणि तो पटकन असा वरती आला की समजायचं तेल गरम झालेलं आहे। त्यामध्ये आता आपण वडे सोडून घेऊया। जितके बसतील तितकेच वडे यामध्ये सोडायचे, जास्त गर्दी करायची नाही। आणि 1-2 मिनटं वडा आपल्याला पलटी करायचा नाही, तसंच थोडा वेळ त्याला सेट होऊन द्यायचं आणि त्यानंतर वडा पलटी करायचे। असेच अल्टी पलटी करत आपल्याला मीडियम गॅसवरती वडे भाजून घ्यायचे आहेत। फास्ट गॅसवरती जर भाजले तर ते वरून कुरकुरीत होतील आणि आत कच्चा साबुदाणा तसाच राहील। त्यामुळे मीडियम गॅसवरती
वडे भाजून घ्यायचे आहेत। अशा सोनेरी रंगावरती वडे तळून घ्यायचे आहेत। इथे तुम्ही बघू शकता किती मस्त असे टम्म वडे फुगलेले आहेत। अशाच प्रकारे वडे तळून घ्यायचे आहेत। वरून कुरकुरीत आणि आतून असे खुसखुशीत हे वडे तयार झालेले आहेत। इथे तुम्ही बघू शकता, इथे मी अशाच प्रकारे सर्व वडे तळून घेते। तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि यापुढची दुसरी रेसिपी तुम्हाला कोणती पाहायला आवडेल हे सुद्धा सांगा। चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।